11 सप्टेंबर 2001ची ही एक हृदयस्पर्शी कथा आहे। अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती 2 विमाने आदळण्यात आली आणि या दोनही इमारती जमीन उद्ध्वस्त करण्यात आल्या। ही खबर अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणांना मिळताच अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आणि रेडिओद्वारे अमेरिकेकडे येणाऱ्या सगळ्या विमानांना मेसेज पाठविण्यात आला की अमेरिकेकडे येणं टाळा आणि जिथे शक्य असेल तिथे जवळच्या विमानतळावरती आपले विमान लँड करा आणि पुढच्या आदेशाची वाट पहा। कॅनडाहून अमेरिकेकडे जाणाऱ्या अशाच एका डेल्टा 15 नंबरच्या विमानालाही असाच मेसेज पाठविण्यात आला। वैमानिकालाही समजत नव्हते की आपल्याला अशा प्रकारचा संदेश का पाठविण्यात आला आहे आणि ते विमान कॅनडातील एका गावात लँड करण्यात आले। तिथे उतरल्यानंतर प्रवाशांना कळले की अशीच 52 विमाने या ठिकाणी लँड करण्यात आली आहेत आणि तेथे एकूण उतरलेल्या प्रवाशांची संख्या जवळपास 10,000च्या घरात होती आणि त्या गावची लोकसंख्या सुद्धा 10,000 इतकीच होती। गावातल्या लोकांनाही कळेना की अचानक 10,000 पाहुणे आपल्या गावामध्ये कशासाठी आले आहेत। वैमानिकाला पुढील आदेश मिळेपर्यंत 3 दिवस लागले। या 10,000 पाहुण्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्या गावावरती येऊन ठेपली होती। अशा वेळी त्या गावाने त्या पाहुण्यांसाठी शाळा बंद केल्या आणि त्या पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था त्या शाळामध्ये केली। घरातून पलंग, खुर्च्या, गाद्या, उशा या सगळ्या गोष्टी त्या पाहुण्यांसाठी आणून दिल्या। त्या गावाने सर्व प्रवाशांची उत्तम व्यवस्था केली। त्या विमानामध्ये एक गर्भवती तरुणी होती, तिची सुद्धा त्या गावाने खूप चांगली काळजी घेतली। प्रवाशांना एकटेपणा वाटू नये म्हणून त्या गावाने त्यांची पुरेपूर काळजी घेतली। गावात त्यांच्या सहली काढल्या, त्यांना गावातील वेगवेगळे ठिकाणे फिरून दाखवली जेणेकरून या प्रसंगाची झळ त्यांच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी त्या गावाने घेतलेली एक प्रकारची दक्षताच होती। 3 दिवसानंतर वैमानिकाला अमेरिकेत परतण्यासाठी संदेश आला आणि सगळे प्रवासी अमेरिकेला जायला निघाले। अशा वेळी त्यांना वाट लावण्यासाठी त्या गावातील सगळी मंडळी जमली होती। त्या गावकऱ्यांनाही आसू आवरत नव्हते आणि प्रवाशांना सुद्धा त्यांचे अश्रू आवरत नव्हते, कारण या 3 दिवसामध्ये गावकऱ्यांचा खूप स्नेह त्या प्रवाशांना लाभला होता। या 3 दिवसामध्ये प्रवाशांच्या सेवेचा ताण त्या गावकऱ्यांच्यावरती अजिबात पडला नव्हता, कारण तो सर्व खर्च त्या गावकऱ्यांनी आपापसात वाटून घेतला होता। उलट त्यांच्या मनामध्ये ही एकच भावना होती की कठीण प्रसंगामध्ये आपण कोणाच्या तरी कामी आलो आहोत। विमानात गेल्यानंतर सगळे प्रवासी आपापल्या जागेवर जाऊन बसले। विमानातील एका प्रवाशाने वैमानिकाकडे विमानामध्ये 2 शब्द बोलण्याची परवानगी मागितली आणि अशी परवानगी देता येत नाही, परंतु वैमानिकाने सुद्धा न राहून लोकांच्या भावनेचा आदर राखून त्या प्रवाशाला 2 शब्द बोलण्याची संधी दिली। तो प्रवासी माईक हातामध्ये घेऊन म्हणाला, गेले 3 दिवस या गावकऱ्यांनी आपली जी सेवा केली आहे त्याच्यासाठी आपण त्यांच्याप्रती कायमच कृतज्ञ राहायला हवे। मी असा विचार करत आहे की या गावासाठी आपण एक असा फंड उभारावा जेणेकरून या गावातील समस्या सोडविण्यासाठी त्यातल्या पैशाचा उपयोग होईल। सर्व प्रवाशांनी होकार दिला आणि तो प्रवासी म्हणाला की आपण या फंडचे नाव सुद्धा या विमानाचे अर्थातच डेल्टा 15 असे ठेवणार आहोत। बघता बघता खूप फंड जमा झाला। प्रत्येक प्रवाशांनी पुढे येऊन आपली भरीव मदत जाहीर केली। विमानामध्ये अनेक उद्योजकही होते, त्यांनी आपल्या कंपनीच्या उत्पन्नाचा काही हिस्सा त्या गावासाठी दिला। वैमानिकानेही डेल्टा 15 नावाच्या कंपनीच्या मालकाला या डेल्टा 15 फंडसाठी मदत देण्याची मागणी केली आणि या मागणीनुसार त्या मालकाने सुद्धा या फंडमध्ये आपली भरीव मदत दिली। डेल्टा 15 नावाचा फंड सुरू झाला आणि जवळपास $15,000 इतकी रक्कम त्याच्यामध्ये जमा झाली। त्या डेल्टा 15 नावाच्या फंडमधून त्या गावातील अनेक मुले शिकली, त्या गावाची खूप प्रगती झाली, त्या गावातील विद्यार्थी उच्च पदावर गेली। हे सगळं पाहून ते प्रवासी आपल्या डेल्टा 15 नावाच्या फंडच्या पैशांचे काहीतरी चीज झाले म्हणून खूप समाधानी होते। आपल्याकडे कडक पडलेला दुष्काळ असो, आत्तासारखी अतिवृष्टीची परिस्थिती असो किंवा कुठलंही आसमानी संकट असो, अशा काळामध्ये डेल्टा 15ची कहाणी तुमच्यामध्ये निश्चित देशप्रेम जागृत करेल आणि अशा लोकांची मदत करण्यासाठी तुम्हीही पुढे याल याची मला 100% खात्री आहे। धन्यवाद।